नमस्कार. आज आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत जो केवळ एक उत्सव नाही, तर तो आहे एका नवीन वर्षाची, नवीन आशांची आणि नवीन सुरुवातीची घोषणा. हो, आपण बोलतोय गुढीपाडव्याबद्दल. कधी विचार केलाय की नवीन वर्ष जर नेहमीप्रमाणे 1 जानेवारीला सुरू झालं नसतं तर? जगभरात अशा अनेक संस्कृत्या आहेत ज्या आपल्या नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. किती इंटरेस्टिंग आहे ना हे? चला तर मग अशाच एका वेगळ्या नवीन वर्षाच्या उत्सवात म्हणजे आपल्या गुढीपाडव्याच्या जगात थोडं खोलवर शिरूया आणि हा सण नेमका काय आहे हे समजून घेऊया. तर गुढीपाडवा म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि याच दिवसाला महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण भारतातल्या काही भागांमध्ये नववर्षाची सुरुवात मानलं जातं. आणि हो, गुढीपाडव्याचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. आता मुहूर्त म्हणजे काय तर शुभ वेळ, आणि हा दिवस वर्षातल्या त्या 3.5 अत्यंत शुभ क्षणांपैकी एक आहे. म्हणूनच बघा, नवीन घर घेणं असो, व्यवसायाची सुरुवात करणं असो, कुठल्याही चांगल्या कामासाठी हा दिवस एकदम परफेक्ट मानला जातो. आता गंमत अशी आहे की गुढीपाडवा हा फक्त एक सण नाहीये. त्याच्यामागे अनेक पौराणिक, ऐतिहासिक आणि अगदी नैसर्गिक कथांचा एक मोठा वारसा दडलेला आहे. चला या नवीन पहाटेमागच्या त्या वेगवेगळ्या कथा काय आहेत ते पाहूया. हा सण साजरा करण्यामागे साधारणपणे 4 मोठी कारणं सांगितली जातात. एक म्हणजे विश्वाची निर्मिती, दुसरं म्हणजे एका महानायकाचं पुनरागमन, तिसरं एका राजाचा मोठा विजय आणि चौथं म्हणजे वसंत ऋतूचं आगमन. आता यातली प्रत्येक गोष्ट काय आहे ते थोडक्यात बघू. पहिली कथा आहे निर्मितीची. असं म्हणतात की हिंदू पुराणानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची म्हणजेच या सृष्टीची निर्मिती सुरू केली होती. म्हणूनच तर प्रत्येक नवीन गोष्टीच्या सुरुवातीसाठी हा दिवस इतका शुभ मानला जातो. दुसरी कथा जोडलेली आहे थेट रामायणाशी. तब्बल 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम याच दिवशी अयोध्येला परतले. आणि त्यांच्या स्वागतासाठी, त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी घराघरांवर गुढ्या उभारल्या होत्या. याला एक ऐतिहासिक बाजूही आहे बरं का. शालिवाहन नावाच्या राजाने याच दिवशी आपल्या शत्रूंवर विजय मिळवला आणि शालिवाहन शक सुरू केलं. शक म्हणजे एक नवीन कालगणना, एक नवं कॅलेंडर. हा विजय साजरा करण्यासाठी सुद्धा गुढी उभारण्याची परंपरा आहे. आणि चौथं कारण ते तर थेट निसर्गाशी जोडलेलं आहे. गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूची सुरुवात. झाडांना नवी पालवी फुटते, फुलं उमलतात आणि सगळीकडे एक नवीन ताजी ऊर्जा जाणवायला लागते. या सगळ्या कथांमध्ये एक गोष्टच समान आहे, ती म्हणजे विजयाचं प्रतीक गुढी. तर मग आता ही विजयाची पताका म्हणजेच गुढी नेमकी कशी असते आणि तिचं महत्त्व काय आहे हे समजून घेऊ. गुढी बनवणं ही खरंच एक सुंदर प्रक्रिया आहे. एक लांब बांबूची काठी, त्यावर एक चमकदार रेशमी वस्त्र, साखरेच्या गाठींची माळ, कडुलिंब आणि आंब्याची डहाळी आणि सगळ्यात वर एक तांब्याचा किंवा चांदीचा उपडा कलश. ही गुढी, जिला ब्रह्मध्वज किंवा इंद्रध्वज असंही म्हणतात, विजय, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानली जाते. आता गुढीच्या प्रतिकात्मकतेतून पुढे जाऊया आणि ह्या दिवशीच्या प्रत्यक्ष परंपरा, रीतिरिवाज आणि अर्थातच चवींबद्दल बोलूया. या दिवशीची एक सगळ्यात महत्त्वाची आणि खूप अर्थपूर्ण परंपरा म्हणजे कडुनिंब आणि गुळाचं मिश्रण खाणं. कडुनिंबाचा कडूपणा म्हणजे आयुष्यातली आव्हानं आणि दुःख, तर गुळाचा गोडवा म्हणजे सुख आणि आनंद. हा प्रसाद आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो की आयुष्यातले कडू आणि गोड दोन्ही अनुभव सारखेच महत्त्वाचे आहेत आणि त्यांना स्वीकारायला हवं. याशिवाय या दिवशी घरं स्वच्छ केली जातात, दारात सुंदर रांगोळी सजते, उभारलेल्या गुढीची हळद कुंकू आणि फुलं वाहून पूजा केली जाते. पुरणपोळी आणि श्रीखंडासारखे खास पदार्थ बनतात आणि सगळं कुटुंब एकत्र येऊन या नवीन सुरुवातीचा आनंद साजरा करतं. तर मग या सगळ्या उत्सवातून, या परंपरांमधून आपल्याला येणाऱ्या वर्षासाठी नेमका काय संदेश मिळतो? ह्या सणाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सुंदर संदेश हाच आहे: आयुष्यातले कडू आणि गोड अनुभव स्वीकारा. कडुनिंब आणि गुळाची ती छोटीशी चव आपल्याला हेच तर शिकवते की सुख आणि दुःख हे आयुष्याचे 2 भाग आहेत आणि दोन्हीला स्वीकारूनच आपल्याला पुढे जायचे आहे. थोडक्यात काय तर गुढीपाडवा हा एका सकारात्मक सुरुवातीचा सण आहे.
आपली संस्कृती जपण्याचा आणि नवीन वर्षासाठी नवीन ध्येय ठरवण्याचा संदेश देतो. तो आपल्याला भूतकाळातून शिकून भविष्याकडे आशेने पाहण्याची एक नवी प्रेरणा देतो. आणि जाता जाता एक छोटासा प्रश्न, जर आज कोणतीही एक नवी सुरुवात करायची संधी मिळाली तर ती कोणती असेल, यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत.